असे लोक म्हणतात की निवडणूक जिंकण्यासाठी पैसा हा महत्त्वाचा असतो, पण माझं असं मत आहे की योग्य विजन, योग्य दृष्टिकोन आणि आपला प्रामाणिकपणा जर लोकांसमोर मांडता आला तर बिना पैशाचीही निवडणूक जिंकता येऊ शकते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. नाशिकमधील प्रभाग क्रमांक 13मधून सुवर्णा सचिन मोरे या भाजपकडून उमेदवारी दाखल करण्यासाठी इच्छुक आहेत. प्रभाग क्रमांक 13मधून त्या उमेदवारी दाखल करत आहेत. तर नेमकं उमेदवारी दाखल करण्यामागचा त्यांचा उद्देश काय आहे, आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत. सुवर्णाताई, आपण प्रभाग क्रमांक 13मधून उमेदवारी दाखल करत आहेत, तर तुम्हाला असं का वाटतं की पक्षाने तुम्हाला उमेदवारी का द्यावी? गेल्या 25 वर्षापासून प्रभाग क्रमांक 13मध्ये ज्या समस्या प्रलंबित आहेत त्यांचं निराकरण करण्यासाठी मी समर्थ आहे. ज्या समस्या आहेत त्या समस्यापैकी एक दोन समस्या तुम्ही सांगू शकाल? आपल्या प्रभाग क्रमांक 13मधील सर्वात मोठ्या प्रमाणावर समस्या जी आहे ती काजीगडीवरील संरक्षक भिंत आणि आपली नाशिक ही मुख्य बाजारपेठ असूनही तिथे पार्किंगची आणि ट्रॅफिकची समस्या फार मोठ्या प्रमाणावर आहे. त्याच्यानंतर आपल्या प्रभाग क्रमांक 13मध्ये ज्या विजेच्या तारा आहेत त्या अजूनही भूमिगत केलेल्या नाही आहेत. आपण निवडून आल्यानंतर आगामी 5 वर्षाकरिता आपल्या प्रभागामधील नागरिकांसाठी, महिलांसाठी, युवकांसाठी आपल्या काय प्लॅन आपण तयार केलेले आहेत? महिलांना व तरुण मुलांना आपण रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ आणि सरकारच्या ज्या विविध योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोचवू आणि त्यांना अधिक प्रमाणात आर्थिक साक्षर करण्याचा प्रयत्न करू. या निवडणुकीमध्ये बरीच आमिषे दाखवण्याचे चित्र बऱ्याच ठिकाणी दिसून येत आहेत. याबद्दल तुमचं काय मत आहे? असे लोक म्हणतात की निवडणूक जिंकण्यासाठी पैसा हा महत्त्वाचा असतो, पण माझं असं मत आहे की योग्य विजन, योग्य दृष्टिकोन आणि आपला प्रामाणिकपणा जर लोकांसमोर मांडता आला तर बिना पैशाचीही निवडणूक जिंकता येऊ शकते. तुमच्या प्रभागातील मतदारांसाठी तुमचा काय संदेश असेल? मी माझ्या प्रभागातील मतदारांना एवढंच सांगू इच्छिते की तुम्ही नवीन चेहऱ्याला आणि नवीन उमेदवारांना एक संधी द्या. आगामी काळामध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी, त्यांच्या पुनर्वसनासाठी आणि आर्थिक साक्षरता हा या उमेदवाराचा प्रमुख मुद्दा आहे. आपण अशाच प्रकारे पुढील वाटचालीसाठी पक्षप्रमुखकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.